असलं टॉनिक कुठलंच नाही. आणि याच संकल्पनेतून मी गेले 3 वर्षापासून म्हणजे या आषाढी सोहळ्यानंतरून माझ्या जन्मदिवसापासून एक संकल्प केला की नित्य एक तुकोबरायांचा असणारा अभंग, नित्य एक अभंगाची सेवा आपण करायची, त्याचं पठण करायचं, दिवसभर त्याचं चिंतन करायचं. आणि हे करत असताना आमच्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि या उक्तीप्रमाणे मी मनामध्ये विचार केला की सर्व लोक जे आहेत स्टेटसचे आता सगळेजण जे आहेत काय झालेत, ऍडिक्ट झालेत की बसलं की फक्त स्टेटस बघत राहतात. मग आपण स्टेटसला ठेवण्यासारखे असे छोटेसे 30 सेकंदाचे व्हिडिओ जर बनवले या संतांच्या गाथेचे, तर निश्चितच प्रत्येकाला ज्याला माहिती नाही त्यालाही माहिती होईल की तुकोबराय, ज्ञानोबराय कोण आहे, नाथबाबा कोण आहे, ज्ञानेश्वर माऊली कोण आहे, जनाबाई कोण आहे. आणि खरोखर सांगण्यासाठी अतिशय आनंद वाटतो की गंगाखेडमध्ये आम्ही एक सप्ताह केला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जनाबाईंच्या जवळजवळ 400 अभंग जे आहेत त्या ठिकाणी मला जे आहेत शोधनामध्ये सापडले. आणि तिथून जनाबाईंचे पूर्ण 400 अभंग झाले. अमृतानुभवाची सुरुवात केली, नित्य एक ओवी आणि तिचा अर्थ जवळजवळ आतापर्यंत 7 प्रकरणं त्याची संपली. एकनाथी भागवताचं महाराजांनी ज्यावेळेला हस्तलिखित चालू केलं तेव्हा मी सुरुवात केली नित्य एक ओवी. आता 2रा अध्याय चालू आहे आणि आजची ओवी मला वाटतंय 97 नंबरची ओवी जी आहे आज चालू आहे. आणि अशा प्रकारे खरोखर संतांचे विचार हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात.